मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 या पदासाठी गेल्या 2 दिवसापूर्वी 187 आणि 49 अशी उमेदवारांची मेडिकलसाठी लिस्ट जाहीर झालेली होती। तसेच मित्रांनो, आता पुढे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती यासाठी 50 उमेदवारांची मेडिकल लिस्ट जाहीर झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर बघा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता हे परिपत्रक कालच आलेला आहे। पोलीस आयुक्तालय यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे। तर येथे तुम्ही बघू शकताय, विषय बघितला तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरती स्वरूपात नेमणुकीबाबत। जर तुम्ही इथे पुढे बघू शकताय, येथे 50 उमेदवारांची वैद्यकीय चाचणीसाठी लिस्ट लागलेली आहे। त्यांना दिनांक 20 मे 2025 रोजी वैद्यकीय चाचणीसाठी व प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी येथे पोलीस शल्य चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहावे असा आदेश देण्यात आलेला आहे आणि नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी येथे तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे। जर गैरहजर असलेल्या उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्याचे स्वारस्य नाही असं त्यांच्याकडून गृहीत धरलं जाईल व तुमचं अंतिम निवड यादीतून तुमचं नाव कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, ही तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर बघूया काय याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, काय आहेत महत्त्वाच्या सूचना आपण पुढे बघून घेऊया। तर बघा, भरती ओळखपत्र, तुमचं मैदानी चाचणी लेखी परीक्षेचं भरती ओळखपत्र हे घेऊन जायचं आहे। सोबत 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच एक महत्त्वाचं म्हणजे चालक परवाना, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे अति महत्त्वाचं आहे, ते तुम्ही न चुकता घेऊन जायचं आहे। पुढे तुमच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अजून काहीतरी दुसरी कागदपत्र, आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे जसं की सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गम केलेले प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, MSCIT व इतर डॉक्युमेंट, शासनाने वेळोवेळी विहित केलेले तुमचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र, नमुना सोबत जोडलेला असून ते सुवाच्य स्वाक्षरात सोबत भरून तिथे तुम्ही आणायचं आहे। तर बघा, पुढे ह्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ते तुम्हाला बंधनकारक असणार आहेत की जसे कागदपत्रे, प्रमाणपत्रे याच्याशिवाय तुम्हाला नियुक्ती दिली जाणार नाही आणि जर तुम्ही येथे काही कारणास्तव पूर्व सूचना न देता गैरहजर राहिल्यास तुमच्यावर कारवाई देखील येथे करण्यात येणार आहे। जर तुम्ही काही कारणास्तव जाऊ शकत नसाल तर त्यांना पूर्व सूचना ही द्यायची आहे, ही तुम्ही नोंद घ्यायची, हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे। आणि जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तर तुमची निवड येथे तात्काळ रद्द करण्यात येईल, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। हे पुढे हमीपत्र आहेत, प्रतिज्ञापत्र, हमीपत्र आहेत, ते तुम्ही व्यवस्थित भरून तेथे सोबत घेऊन जायचे आहेत। येथे तुम्ही बघू शकताय, पुढे हे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित भरून घेऊन जाऊ शकता। हे पुढे बघू शकताय तुम्ही, ही टोटल 50 उमेदवारांची लिस्ट येथे लागलेली आहे। हे तुमच्या कास्टनुसार, मार्क्सनुसार लिस्ट लागलेली आहे। तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि पुढे नवीन उरलेल्या विद्यार्थ्यांची लवकरच लिस्ट लागेल आणि ती अपडेट मी आल्यावर लगेच तुम्हाला आम्ही व्हिडिओ मार्फत कळूच। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। जय हिंद।